नमस्कार. शिक्षण संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. शिक्षण संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शाळा मूल्यांकन आणि शाळा मूल्यांकनाच्या विविध घटकांवर चर्चा आयोजित करत आहोत. आज आपण शाळा मूल्यांकनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे शाळेची वर्गखोली किंवा शाळेच्या इतर खोल्या यांचं मूल्यमापन कसं करावं याबाबत चर्चा करणार आहोत. या चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण एक संकल्पना की जी संकल्पना बाला BALA या नावाने ओळखली जाते यावर थोडीशी चर्चा करणार आहोत. बाला BALA म्हणजे बिल्डिंग ॲज लर्निंग एड्स. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला डॉक्टर कबीर वाजपेयी यांनी प्रकाशित केलेली जी पुस्तिका आहे बाला ही वाचणे देखील महत्त्वाची ठरते. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालय यांचा एक अभ्यास गट राजस्थान राज्यामध्ये सुरू असलेल्या लोकजुंबिश या शैक्षणिक कार्यक्रमाच्या अभ्यासासाठी गेला. राजस्थान राज्याने लोकजुंबिश या नावाने जो कार्यक्रम सुरू केलेला होता तो कार्यक्रमच म्हणजे आजचं बालाचं स्वरूप होय. या अभ्यास गटामध्ये फक्त शिक्षण क्षेत्रातलीच नव्हे तर इतरही अनेक विभागामधली तज्ज्ञ आणि मान्यवर अशी मंडळी होती. काही इंजिनियर्स वास्तुविशारद देखील या टीममध्ये होते. या अभ्यास गटाने राजस्थानमधल्या 60 शाळांना भेटी दिल्या आणि या 60 शाळांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये त्यांनी शाळेच्या इमारती, वर्गखोल्यांचा वापर आणि या वर्गखोल्यांचा वापर लोकजुंबिश या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक साधन म्हणून कसा केला गेला याचा देखील अभ्यास केला. लोकजुंबिश या कार्यक्रमांतर्गत शाळांमध्ये जे वेगवेगळ्या भौतिक सुविधा आहेत या भौतिक सुविधांचाच वापर शैक्षणिक साधन म्हणून करण्यात आलेला त्यांना दिसून आला. आपण आज बघतो की आज आपल्या अनेक शाळांमध्ये ज्या शाळांना पक्के छत आहे, स्लॅब आहे, तर या छतावर आकाशगंगा चितारलेली दिसते. ही एक संकल्पना ही देखील लोकजुंबिश याच कार्यक्रमामधून उचलली गेली. या पद्धतीने बालाचा जर आपण अभ्यास केला बिल्डिंग ॲज अ लर्निंग एड्स, शालेय इमारत किंवा वर्गखोली हेच एक शैक्षणिक साधन या संकल्पनेचा विचार केला तर बाला या संकल्पनेमध्ये 150 प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक साधने शालेय इमारतीमधून कशा पद्धतीने निर्माण करता येतील याचा विचार केला गेला. वर्गखोलीची जी खिडकी असेल, खिडकीचे जे ग्रिल्स असतील यामध्ये वेगवेगळे शैक्षणिक आकार तयार करणे, भिंतीचा प्रभावीपणे वापर करणे, भिंतीचे वेगवेगळे भाग पाडून वेगवेगळे शैक्षणिक साधनांची निर्मिती करणे, छताचा वापर देखील शैक्षणिक साधन म्हणून करणे. एवढंच नव्हे तर वर्गखोलीची जी जमीन आहे या जमिनीवर देखील वेगवेगळे शैक्षणिक आकार असतील किंवा शैक्षणिक साहित्य वेगवेगळे कशा पद्धतीने बनवता येतील, ते नाविन्यपूर्ण कसे असतील, विद्यार्थ्यांचं अवधान खेचून विद्यार्थ्यांना शिकण्यास प्रोत्साहन कसं देतील अशा प्रकारचा विचार केला गेला. दरवाजामध्ये दरवाजा उघडत असताना व बंद होत असताना तयार होणारा कोन कसा मोजता येईल, त्यामध्ये किती प्रकारच्या व्हेरायटीज, किती विविधता आणता येईल हा देखील विचार केला गेला. दरवाजाचा आकार आहे, त्याच्यामध्ये दरवाजाचा रंग आहे. केवळ दरवाजा, खिडक्या, भिंत आणि छत किंवा जमीन असा विचार न करता पूर्ण इमारत, शालेय परिसर, शाळेच्या प्रवेशद्वारामधून एकदा प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्याला कुठे कुठे शैक्षणिक साधनांची उपलब्धता करून देता येईल हा विचार बालामध्ये केला गेला. आणि 150 प्रकारची विविध शैक्षणिक साधने शाळेची वर्गखोली आणि शालेय इमारतीमधून उपलब्ध करून देण्यात आली आणि याचा वापर करून विद्यार्थी निश्चितपणे शिकतात आणि गुणवत्ता प्राप्त करतात हे देखील त्या ठिकाणी दिसून आलं. आणि म्हणून तिथून पुढे शालेय वर्गखोली आणि इमारत हे याचं अंतरंग आणि बाह्यरंग कशा पद्धतीने तयार करावं या संदर्भातल्या वेगळ्या विचाराला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आपण पाहतो की विद्यार्थ्याचा जो वेळ आहे, विद्यार्थी साधारणपणे 10 वाजता शाळेमध्ये येतात आणि 5 वाजता घरी जातात. 10 ते 5 यामधील तास आपण जर मोजले तर जवळपास 7 तास विद्यार्थी शालेय वातावरणामध्ये असतात. एवढंच नव्हे
काही ठिकाणी जर जादा तास घेतले जात असतील, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जात असेल, तर 7 ते 8 तास 10 तास हे विद्यार्थी शालेय वातावरणामध्ये असतात. अशा वेळी शालेय वातावरणाचा विद्यार्थ्याच्या शिकण्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला दिसून आपल्याला येतो. शालेय वातावरण जर प्रसन्न असेल, शिकण्यात चालना मिळत असेल, तर त्याचा उपयोग विद्यार्थी शिकण्यासाठी निश्चितपणे करतात. 6 ते 7 तास शाळेमध्ये बसणारा विद्यार्थी याचं लक्ष हे शिकण्यावर खेळून राहावं किंवा त्याला त्याच्यामधली आवड निर्माण व्हावी, यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शैक्षणिक साधनं आपल्याला शालेय इमारतीमधून निर्माण करता येतात. आणि मूल्यांकनामध्ये किती उपयुक्तता आहे, या वर्गखोलीची उपयुक्तता किती आहे, हेच आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. तर वर्गखोलीच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतो, तर आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या वर्गखोल्या पाहायला मिळतात. काही वर्गखोल्या या आयताकार आहेत, काही चौरसाकृती आहेत, काही षटकोनी आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शालेय वर्गखोल्यांची आकार आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी आणि वर्गातील विद्यार्थी संख्या आणि वर्गाचा आकार याबाबत जेव्हा आपण चर्चा करतो, त्यावेळेस आपण एका निकषामध्ये बघितलं की एका विद्यार्थ्याला साधारणपणे 7 चौरस फूट एवढी जागा मिळावी, याचा विचार करून वर्गखोलीचं बांधकाम केलेलं असावं. विद्यार्थी संख्या वाढल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला कमी जागा मिळते आणि याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो, त्याच्या अवधान टिकवण्यावर होतो, परिणामी गुणवत्तेवर देखील परिणाम होतो. परंतु आदर्श अशी पद्धती वर्गखोली किंवा आदर्श जागा किती असावी, वर्गखोली कशी असावी, याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निकष दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. खोलीमध्ये भरपूर प्रकाश यावा, वर्गखोलीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की वर्गखोलीमध्ये भरपूर प्रकाश यायला हवा आणि वर्गखोलीची जी उंची आहे ती 12 ते 18 फूट असायला हवी आणि वायुविजनाचा विचार त्या ठिकाणी वर्गखोलीमध्ये केलेला असावा. आपण मूल्यांकन करत असताना जेव्हा वर्गखोली बघतो किंवा वर्गखोलीचा अभ्यास करतो, त्यावेळेस वर्गखोलीमध्ये नेमकेपणाने काय असावं, या गोष्टी देखील पाहणे आवश्यक ठरते. तर खिडकी ज्या आहेत, खिडक्या शक्यतो या लाकडी असाव्यात, परंतु त्यामध्ये लाकडी फ्रेममध्ये काचा बसवलेल्या असाव्यात, जेणेकरून पावसाळ्याचे दिवस असतील आणि खिडकी बंद केली तरी विद्यार्थ्यांना पुरेसा प्रकाश मिळेल, अशा प्रकारच्या खिडक्या असाव्यात. परंतु हल्ली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या, काही ठिकाणी ग्रिल्सच्या, लोखंडी, लाकडी, काचेच्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खिडक्या आपल्याला दिसून येतात. मूल्यांकन करत असताना वर्गखोलीची रचना आणि खिडक्या किती प्रमाणात आहेत, विद्यार्थ्यांना पुरेसा प्रकाश मिळतो का, पुरेशी हवा, स्वच्छ हवा विद्यार्थ्यांना मिळते का, हा विचार त्या ठिकाणी केलेला आपण मूल्यांकनामधून पाहतो. वर्गखोलीमध्ये फळ्याचा आकार किती मोठा आहे, फळ्याचं स्थान कुठे आहे, शिकवत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला दिसेल अशा पद्धतीने त्या फळ्याची रचना केलेली आहे का, हा देखील विचार वर्गखोलीचा विचार करत असताना महत्त्वाचा ठरतो. याचबरोबर वर्गखोलीबरोबरच शाळेमध्ये इतरही अनेक खोल्यांची आवश्यकता असते. यामध्ये सर्वात महत्त्वाची ठरते ती मुख्याध्यापकांची खोली, ज्याला आपण कार्यालय असं देखील म्हणतो. मुख्याध्यापकांसाठी बसण्याची जागा. शाळा जर मोठी असेल तर स्वतंत्र मुख्याध्यापक असतात. या उलट शाळा छोटी असेल, जिल्हा परिषद व्यवस्थापनाची असेल, तर बहुधा शिक्षकांनाच मुख्याध्यापकाचं काम करावं लागतं किंवा मुख्याध्यापकाकडे देखील अध्यापनाचं काम आलेलं असतं. अशावेळी एकाच खोलीत बसून प्रशासकीय काम आणि शालेय कामकाज केल्यास विद्यार्थ्याच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून मुख्याध्यापकांना स्वतंत्र खोलीची तरतूद या ठिकाणी सर्व शिक्षा अभियान यामध्ये करण्यात आलेली आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत 2 षटकोनी खोल्यांच्या मध्ये तयार होणाऱ्या जागेमध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने मुख्याध्यापकांची खोली तयार केली जाते. यामध्ये कपाटांची रचना, फाईलची रचना या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. मुख्याध्यापक खोली पाहत असताना आवश्यक असलेली कपाटं, त्यांची रचना, ठेवण्यात आलेल्या फाईल्स, त्यांचा होत असलेला उपयोग, मुख्याध्यापकांसाठी आवश्यक असलेल्या इतरही शैक्षणिक सुविधा, या सर्वांचा विचार मुख्याध्यापक खोलीच्या मूल्यांकनामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. दुसरी खोली आहे ती संग्रहालयाची. आपण नेहमी ऐकतो की जिज्ञासा आणि प्रेरणा या विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या मुळाशी असतात असं म्हटलं जातं.
किंवा प्रेरणा यामधूनच विद्यार्थी शिकत असतात. जिज्ञासा पूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतलेले प्रयत्न यालाच अध्ययन अध्यापन असंही म्हटलं जातं. मग जिज्ञासा वाढीला लागली पाहिजे, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, काही भौगोलिक असेल, काही वैज्ञानिक असेल, इतरही अनेक प्रकारचं शैक्षणिक साहित्य आपण संग्रहालयामध्ये ठेवू शकतो. कला विषय असेल, साहित्य विषय असेल, ऐतिहासिक विषय असेल, या सर्व विषयाचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असतील, प्रतिकृती असतील किंवा त्याचे काही पुरावे असतील, चित्रीकरण असेल, अशा गोष्टी संग्रहालयामध्ये ठेवून विद्यार्थ्याच्या जिज्ञासू वृत्तीला चालना देता येते आणि या जिज्ञासा पूर्तीसाठी विद्यार्थी पुढे पुढे त्या विषयाचं अध्ययन करत जातो. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये संग्रहालय असलं पाहिजे आणि या संग्रहालयामध्ये विद्यार्थ्यांचं वय, त्यांची आवड, त्यांना शिकवले जाणारे विषय या 3 घटकांनुसार मूल्यांकन या संग्रहालयाचं केलं जातं. तिसरी खोली जी आवश्यक असते शाळा इमारतीमध्ये किंवा शाळा खोल्यांमध्ये ती असते सभागृह. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासामध्ये सांस्कृतिक विकास हा देखील महत्त्वाचा असतो. अशावेळी विद्यार्थ्याला वक्तृत्व करता आलं पाहिजे, त्याला नृत्य करता आलं पाहिजे, त्याला गायन करता आलं पाहिजे, त्याला वेगवेगळ्या संभाषणामध्ये सहभागी होता आलं पाहिजे आणि या सर्व किंवा वैयक्तिक कलागुणांना चालना देण्यासाठी सभागृह असणे ही काळाची गरज ठरलेली असते. सभागृहाच्या बाबतीत सभागृहाचं मूल्यांकन जर करायचं ठरलं तर कमीत कमी 60 फूट बाय 40 फूट म्हणजे 60 फूट लांब आणि 40 फूट रुंदीचं कमीत कमी या आकाराचं सभागृह शाळेला असावं अशी शिफारस बऱ्याच ठिकाणी केलेली दिसून येते. याच प्रकारे या सभागृहाला प्रवेशासाठी एक तर बाहेर पडण्यासाठी एक असे 2 दरवाजे असावेत. यामध्ये सभागृहामध्ये हवा खेळती असावी, ध्वनिक्षेपक असावा, विद्युत सुविधा असावी. या सर्व गोष्टीची नोंद सभागृहाच्या मूल्यांकनामध्ये घेतली जाते. याशिवाय अनेक बाबींवर, छोट्या छोट्या बाबीवर प्रश्न विचारून सभागृहाचं मूल्यांकनाच्या कार्यक्रमामध्ये केलं जातं. चौथी खोली असते ती साहित्याची खोली. आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य शाळेमध्ये आवश्यक असतं. शेतीविषयक कामकाज करून घेत असताना आपण बघतो की उत्पादक उपक्रम असतील, प्रसंगोत्पाद उपक्रम असतील, या सर्व उपक्रमासाठी काही शेतीची अवजारे असतात. ही अवजारे ठेवण्यासाठी, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी, बँड पथक असेल, बँड पथकातील बँडचं साहित्य ठेवण्यासाठी असेल, साहित्य कवायत घेत असताना आवश्यक असणारं साहित्य ठेवण्यासाठी असेल. याबरोबर टेबल, खुर्ची यासारखे काही डेड स्टॉकमध्ये म्हणजे नादुरुस्त झालेले जे फर्निचर आहे हे ठेवण्यासाठी देखील साहित्याची खोली शाळेमध्ये असावी आणि ती बऱ्याच ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. साहित्याच्या खोलीचं मूल्यांकन करत असताना साहित्याच्या खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं साहित्य कशा प्रकारे त्याची योग्य प्रकारे ते ठेवण्यात आलेलं आहे का हे देखील मूल्यांकनामध्ये बघितलं जातं की साहित्य खोलीची रचना कुठे आहे. त्यामध्ये शेतीचं साहित्य वेगळं, क्रीडेचं साहित्य वेगळं, वाद्यकाम करायसाठी लागणारं साहित्य वेगळं, अशा प्रकारे साहित्य ठेवण्यात आलेलं आहेत का. त्या साहित्य खोलीमध्ये डेड स्टॉक रजिस्टर असेल किंवा तिथल्या फर्निचरची नोंद असलेलं रजिस्टर असेल, साहित्याची नोंद असलेलं रजिस्टर आहे का आणि विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना तेथील वस्तू किंवा साहित्य सहजासहजी उपलब्ध होते का, या पद्धतीच्या काही नोंदी या ठिकाणी साहित्य खोलीच्या मूल्यांकनासाठी घेतल्या जातात. 5वी जी आवश्यक खोली असते ती आहे ग्रंथालयाची खोली. RTEच्या निकषानुसार आपण जर पाहिलं तर प्रत्येक शाळेमध्ये ग्रंथालय हे आवश्यक आणि गरजेचं करण्यात आलेलं आहे. प्रति विद्यार्थी 5 पुस्तके या संख्येनुसार शाळेच्या पटाला अनुसरून त्या ग्रंथालयामध्ये पुस्तके असावी असं नमूद केलेलं आहे. असं जरी असलं तर कमीत कमी किती तर कमीत कमी 200 पुस्तकं प्रत्येक ग्रंथालयात असायला हवी. ग्रंथालयाचं मूल्यांकन करत असताना ग्रंथालय ही स्वतंत्र बाब आहे, स्वतंत्र एक घटक आहे, स्वतंत्र विषय आहे, म्हणून ग्रंथालयाचं स्वतंत्रपणे आपण मूल्यांकन करणार आहोत. असं असलं तरी या ठिकाणी वर्ग खोलीच्या बाबतीत शाळेला ग्रंथालय आहे का, केवळ याच प्रश्नाचं उत्तर देऊन आपण इथे मूल्यांकन खोल्यांचं करत असतो. यानंतर 6वी जी खोली आहे ती प्रयोगशाळा. प्रयोगशाळा हा देखील विषय स्वतंत्रपणे या ठिकाणी शाळा मूल्यांकनामध्ये घेण्यात आलेला असल्यामुळे या ठिकाणी फक्त प्रयोगशाळा आहे का, होय किंवा नाही, एवढंच मूल्यांकनामध्ये आपण घटक क्रमांक 3 मध्ये पाहणार आहोत आणि
स्वतंत्रपणे पुन्हा त्याचं मूल्यांकन करणार आहोत. यानंतर 7वी जी खोली आहे ती आहे स्वयंपाकाची खोली. शालेय पोषण आहार या मूल्यांकनामध्ये आपण स्वयंपाक खोलीबाबतीत देखील सविस्तर माहिती पाहणार आहोत. असं असलं तरी त्या शाळेमध्ये स्वयंपाक खोली आहे का, तिचा प्रकार कोणता आहे, ABC या प्रकारची केवळ तिचा प्रकार नमूद करून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. शाळेमध्ये 8वे ज्या वेगवेगळ्या खोल्या असतात त्या 8व्या खोलीचा प्रकार आहे स्वच्छतागृहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का, या स्वच्छतागृहापर्यंत जाण्यासाठी रॅम्प उताराचा रस्ता आहे का, ते पाश्चात्य पद्धतीचं आहे का, अशा प्रकारचे 2-3 निकष आपण या ठिकाणी फक्त या खोल्यांच्या मूल्यांकनामध्ये पाहत असतो. यानंतर महत्त्वाचा विषय तो आहे संगणकाची खोली. शाळेमध्ये संगणकाची खोली आहे का, ती विद्यार्थ्यांना पुरेशी आहे का, केवळ एवढंच विचार या ठिकाणी मूल्यांकनामध्ये केला जातो. यानंतर 10वी जी महत्त्वाची खोली आहे ती शिक्षक विश्रामिका, म्हणजे शिक्षकांना मधल्या वेळेत थांबण्यासाठी, स्वाध्याय तपासण्यासाठी, निबंध तपासण्यासाठी किंवा इतर प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी जी रूम दिलेली असते, जी खोली दिलेली असते तिला शिक्षक विश्रामिका किंवा स्टाफ रूम असे देखील म्हणतात. तर ती शाळेमध्ये उपलब्ध आहे का, केवळ इथे आपण उपलब्धतेचाच विचार करत आहोत. यानंतर संगणक किंवा इतर ज्यावेळेस मूल्यांकन सविस्तर होईल त्यावेळेस आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या शाळेमध्ये आहेत का या पाहिल्या जातात. आपण बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 यानुसार जर पाहिलं तर शाळेमध्ये वर्गखोली आणि इतर खोल्या संदर्भात काही निकष दिलेले आहेत. त्यामधला सर्वात पहिला निकष आहे की प्राथमिक शाळेतील 30 विद्यार्थी संख्या व उच्च प्राथमिक शाळेतील 35 विद्यार्थी संख्या यांच्यासाठी एक स्वतंत्र खोली असावी. 30 विद्यार्थ्यामागे एक खोली, तर उच्च प्राथमिकमध्ये 35 विद्यार्थ्यामागे एक खोली. आणि या खोलीचं क्षेत्रफळ जे आहे ते 490 चौरस फूट वरांड्यासह असावं असं नमूद केलेलं आहे. वर्गखोलीचे बांधकाम हे पक्के असावे. वर्गखोलीत विद्युतीकरण तसेच लेखनासाठी फलक असावा असे देखील नमूद केलेले आहे. वर्गात हवा खेळती राहावी यासाठी वर्गाला पुरेशा खिडक्या असाव्यात. सर्व वर्गखोल्या ज्या आहेत त्या भूकंपरोधक म्हणजेच RCC म्हणजे पक्क्या असाव्यात असं देखील या अधिनियमामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. याबरोबरच या खोल्यांमध्ये अग्निशमन यंत्र आणि प्रथमोपचार पेटी असाव्यात असं देखील नमूद केलेलं आहे. आपण पाहतो की शाळा वर्गखोलीचं मूल्यांकन करत असताना केवळ वर्गखोल्या शिक्षक संख्येनुसार पुरेशा आहेत का अशी नोंद आपण घेत असतो. प्रत्येक वर्गखोलीमध्ये अग्निशमन यंत्र आहे का, प्रथमोपचाराची पेटी आहे का, हे प्रथमतः पाहिलं जातं. ते जर वर्गखोलीमध्ये उपलब्ध नसेल तर संपूर्ण शाळेसाठी एक अग्निशमन यंत्र आहे का, एक प्रथमोपचार पेटी आहे का याची नोंद घेतली जाते. मूल्यांकनामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. सर्वात पहिला प्रश्न असतो की शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या वर्गखोल्यांची संख्या किती आहे. यापैकी पक्की इमारत असलेल्या वर्गखोल्या किती आणि नादुरुस्त असलेल्या वर्गखोल्या किती. आणि यानंतर मग ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली आहे का, प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र खोली आहे का, शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र खोली आहे का, स्वच्छतागृहासाठी स्वतंत्र खोली किंवा स्वतंत्र स्वच्छतागृह आहे का, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि वर्णन विधानानुसार आपली शाळा वर्णन विधानानुसार कुठे येते हे याचा शोध घेतला जातो आणि श्रेणी 1, 2, 3 यापैकी एक श्रेणी दिली जाते. केवळ श्रेणी निवडणे हा हेतू नसून उपलब्धतेकडून पर्याप्ततेकडे आणि पर्याप्ततेकडून उपयुक्ततेकडे अर्थात गुणवत्तेकडे घेऊन जाणारा प्रवास म्हणून शाळा मूल्यांकनाकडे पाहिलं जातं. तर आपण देखील आपल्या शाळेच्या वर्गखोल्या असतील, इतर खोल्या असतील त्या उपयुक्ततेकडून गुणवत्तेकडे कशा जातील, उपलब्धता, पर्याप्तता आणि उपयुक्तता आणि गुणवत्ता असा प्रवास होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. सर्वांना गुणवत्तेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.